नमस्कार मित्रांनो, AR माहिती हब मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक सरकारी योजना दाखवणार आहे जी अनेकांना अजून माहीतच नाही। पहा मित्रांनो, आजपर्यंत आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी किंवा त्यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी आपल्याला वेबसाईट, CSC सेंटर किंवा इतर ठिकाणी जावं लागत होतं। पण आता केंद्र सरकारने अधिकृत WhatsApp सेवा सुरू केली आहे। या एका WhatsApp चॅटमधून तुम्ही पात्रता तपासू शकता, आयुष्यमान कार्ड डाउनलोड देखील करू शकता, तसेच eKYC देखील करू शकता, जवळचे रुग्णालय शोधू शकता आणि इतर अनेक सेवा देखील वापरू शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त सुविधा सुरू झाली आहे एवढंच सांगणार नाही, तर WhatsAppवर तुम्ही हाय करून नेमके कोणते पर्याय दिसतात आणि प्रत्येक पर्यायाचा उपयोग काय करायचा आहे हे देखील स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनवर दिसत असलेला अधिकृत WhatsApp क्रमांक सेव्ह करायचा आहे। नंबर सेव्ह केल्यानंतर या नंबरवर तुम्हाला हाय असा मेसेज पाठवायचा आहे। हाय मेसेज पाठवल्यानंतर आयुष्यमान सारथीचा अधिकृत चॅटबॉट सुरू होईल आणि तुमच्यासमोर विविध पर्याय दिसतील। आता हे पर्याय एक एक करून आपण समजून घेऊया। तर पहा, सर्वात पहिला पर्याय म्हणजे एलिजिबिलिटी चेक किंवा पात्रता तपासण्याचा असतो। हा पर्यायावर क्लिक करून तुम्ही आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासू शकता। यानंतरचा पर्याय म्हणजे क्रिएट आयुष्यमान कार्ड किंवा डाउनलोड आयुष्यमान कार्ड। जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर कार्ड तयार करण्याची प्रक्रिया पुढे करू शकता आणि कार्ड आधीच तयार केलं असेल तर थेट डाउनलोड देखील करू शकता। त्यानंतर eKYCचा पर्याय मिळतो। कार्ड तयार करताना किंवा माहिती अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असलेली eKYC प्रक्रिया इथूनच तुम्ही करू शकता। यापुढे ॲप्लिकेशन स्टेटस किंवा अर्जाची स्थिती तपासण्याचा पर्याय देखील तुम्हाला उपलब्ध आहे। तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे तुम्ही इथूनच जाणून घेऊ शकता। यानंतर फाइंड हॉस्पिटल हा अतिशय महत्त्वाचा पर्याय आहे। मित्रांनो, या पर्यायाद्वारे तुमच्या जवळच्या PMJAY अंतर्गत सूचीबद्ध रुग्णालय तुम्ही या ठिकाणी शोधू शकता। तसेच ट्रीटमेंट हिस्ट्री या पर्यायामधून तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत घेतलेल्या उपचारांची माहिती देखील मिळणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर ग्रीव्हन्स किंवा तक्रार नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे। इथून नवीन तक्रार नोंदविता येते, आधी केलेल्या तक्रारीची स्थिती देखील पाहता येते किंवा आवश्यक असल्यास ती मागेही घेता येते। काही वापरकर्त्यांना कॉलबॅक रिक्वेस्टचा पर्याय देखील दिसत आहे। या सुविधेद्वारे संबंधित अधिकाऱ्याकडून परत फोन येण्यासाठी विनंती करता येते। याशिवाय फीडबॅकचा पर्यायही उपलब्ध आहे। रुग्णालयातील उपचार पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचा अनुभव या ठिकाणी शेअर करू शकता। मित्रांनो, लक्षात ठेवा की हे सर्व पर्याय तुमच्या पात्रतेनुसार किंवा परिस्थितीनुसार थोडेफार वेगळे दिसू शकतात। त्यामुळे स्क्रीनवर जे पर्याय दिसतील त्यानुसार पुढील प्रक्रिया तुम्हाला करायची आहे। आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे सेवा फक्त सरकारच्या अधिकृत WhatsApp क्रमांकावरच उपलब्ध आहे। कोणत्याही अनोळखी क्रमांकावर विश्वास ठेवू नका। स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसत आहे याच नंबरला तुम्हाला हाय करायची आहे। तुमचा OTP, बँक तपशील, इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका। तसेच एक गैरसमज दूर करू इच्छितो, WhatsApp सेवा फक्त सुरू झाली आहे म्हणजे प्रत्येकाला आयुष्यमान कार्ड मिळणार आहे असे नाही। आयुष्यमान कार्ड फक्त योजनेचा पात्र लाभार्थ्यांनाच दिले जाते। WhatsApp हा फक्त अधिकृत सेवा वापरण्यासाठीचा एक सोपा मार्ग आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर देखील करा आणि अशाच सरकारी योजना व अधिकृत अपडेटसाठी आपल्या AR माहिती हब या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करून त्याला ऑलवर सेट करा, म्हणजेच येणाऱ्या सर्व व्हिडिओज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लगेचच मिळतील।